सायन, धारावी, वांद्रे, माहीम या परिसरांना जोडणारा सायन रेल्वे स्थानकावरचा 110 वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल हा लवकरच पाडला जाणार आहे। रेल्वेकडून 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामाकरता सध्याचा पूल पाडून नवा पूल उभारण्याचा प्रस्ताव आहे। मध्य रेल्वे 5व्या आणि 6व्या रेल्वे मार्गिकेवरील पुलाची पुनर्बांधणी करणार असून त्यासाठी सायन धारावीचा हा पूल पाडण्यात येईल। मुंबई महापालिकेने माहीमच्या मखदूमशाह बाबा दर्ग्याचा उरूस संपल्यानंतर म्हणजे 4 जानेवारीनंतर हा पूल बंद करण्याची मध्य रेल्वेला परवानगी दिली आहे। माहीमचा उरूस संपल्यावर नेमक्या कोणत्या दिवशी हा पूल बंद करायचा याचा निर्णय काही मध्य रेल्वेने अजूनही घेतलेला नाही। मुंबईकरांना पुन्हा एकदा पूल बंदीचा सामना करावा लागणार आहे, कारण सध्या ज्या ठिकाणावर मी उभी आहे हे ठिकाण आहे सायन, धारावी, बांद्रा, माहीम या संपूर्ण परिसराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रेल्वेचा ओव्हरब्रिज। तुम्ही बघताय सायन स्टेशन आणि सायन स्टेशनच्या वर या रेल्वेच्या रुळांच्या वरून जाणारा हा रेल्वेचा ओव्हरहेड ब्रिज। हा सायनच्या संपूर्ण परिसराला धारावीशी तर जोडतोच, मात्र त्यासोबतच पूर्व द्रुतगती मार्गाला पश्चिम उपनगरांशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून हा पूल ओळखला जातो। मात्र 110 वर्ष जुना असणारा हा पूल आता लवकरच पाडला जाणार आहे, ते म्हणजे मध्य रेल्वेच्या एका महत्त्वाकांक्षी कामासाठी, एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी। हा प्रकल्प आहे 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं विस्तारीकरण लवकरच होणार आहे आणि या 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी हा रेल्वेचा ओव्हरब्रिज हा तोडावा लागणार आहे, कारण मध्य रेल्वेला तेवढी मोठी जागाही अपेक्षित आहे। कारण सध्याचं जे चित्र आपण बघतो आहोत की आधीच या ठिकाणी या पुलावरनं माहीम कडे जाणारी किंवा धारावीकडे जाणारी वाहतूक ही मोठी असते। मात्र जर हा पूल पाडला गेला तर पर्यायी वाहतुकीचे 3 मार्ग हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। यामध्ये कुर्ला मार्गे सांताक्रूज चेंबूर लिंक रोडने पूर्व द्रुतगती मार्गाकडून आपल्याला पश्चिम उपनगरांकडे जाता येईल। सायन रुग्णालयाजवळून सुलोचना शेट्टी मार्गाहून आपल्याला धारावीतल्या कुंभारवाड्यापर्यंत पोहोचता येईल आणि सोबतच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स कनेक्टरद्वारे बीकेसीत देखील उतरता येईल। मात्र अर्थातच हा मार्ग केवळ 4 चाकींनाच उपलब्ध आहे, दुचाकी किंवा तिचाकी इतर वाहनं यांना या ठिकाणी प्रवेश नाहीये। त्याच्यामुळे निश्चितपणे काही अंशी तरी मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार नाही असं सध्याचं चित्र आहे आणि पुन्हा एकदा काही महिन्यांकरता नवा पूल तयार होईपर्यंत मुंबईकरांना पूलबंदीचा सामना करावा लागणार आहे। त्यामुळे पश्चिम उपनगरांना पूर्व उपनगरांशी जोडणारा, विशेषतः पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा कनेक्टर आता अनेक दिवसांकरता ठप्प होणार आहे, याची देखील मुंबईकरांनी तयारी ठेवायची आहे। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात पूर्व उपनगरातून जर तुम्हाला पश्चिमेकडे जायचं असेल तर मोठी वाहतूक कोंडी आणि सोबतच एक मोठी चक्कर मारून जावी लागणार, याची मानसिक तयारी आता मुंबईकरांना ठेवावी लागणार आहे। कॅमेरामन अजित शिवतरकर सह मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।